आ इधर ले, तेरा सत्कार करने का है। सत्कार सत्कार करने का तेरा। सत्कार आ जा इधर। सत्कार करने का तेरा। आ इधर सत्कार करने के जरा तू आने आया है इसलिए। मोबाईल दे त्याला। मोबाईल या गिफ्ट घ्या मोबाईल। मोबाईल घ्या गिफ्ट मामाचा. हा मामाचा मोबाईल घ्या गिफ्ट. हा उद्या हा, ते चला अध्यक्ष कॅमेरामध्ये महोदय पाहू. फोटो काढा. हा. तुम्हाला हा मोबाईल तुम्हाला कसं वाटलं आजचं गिफ्ट? काय करणार आता इथे तुम्ही? काय करणार? क्या करोगे? क्या करोगे बच्चा? चलो बताओ. गले मिलो. ब्लॉग बनाओ इसका. ब्लॉग बनाओ चलो. हेलो गाइस बोलो. बोलो. हाँ बनाओ. हाँ बोलो हेलो गाइस. हेलो. अरे वो तुम्हारा सत्कार पर नहीं, अरे तुम्हारा ये गिर गया ना, क्या उसको बोलते हैं, शॉल गिर गया ना. ये लो. ये शाल शॉल ऐसे गिर गया. रखो. शॉल इसने आंग पहुंचाला शॉल गया. अभी नहीं आया. चलो आ जाओ गले. कॉन्ग्रेचुलेशन. कॉन्ग्रेचुलेशन. ये दिया. हाँ ओके गुड बॉय. कॉन्ग्रेचुलेशन. कॉन्ग्रेचुलेशन. हो दे दो मोबाईल. कैमरे सांगे बोलो. कॅमेरा सामने बोलो. दो शब्द बोलो. बोलो. बोलो माय नेम इज फैज. बोल. बोल ना. माय नेम इज. बोल ना. माय नेम इज. अरे बोल ना. माय बबड़िया बोल ना. माय नेम इज. बोल मायने हम दोनों बात करेंगे. आज हम दोनों बात करेंगे. आप बैठता मैं यहाँ बैठता. मेरा पापा यहाँ बैठने वाला. हाँ आज मैं स्कूल में गया था. बोल. आज मैं स्कूल में गया था और मुझे मेरी स्कूल बहुत पसंद है. मैं सेंट लॉरेंस स्कूल सेंट लॉरेंस स्कूल नासिक में पढ़ता हूँ. बोल. पढ़ता हूँ. और मैं तेरे फ्रेंड है क्या स्कूल में? फ्रेंड आहे. फैजूची पण स्कूल एक नंबर आहे. मला कालचा विषय काय आवडला माहिती आहे का तिथं? म्हणजे आता एवढ्या एक 4 दिवसामध्ये जो एक व्हिडिओ आला होता अंगणवाडीचा. त्या अंगणवाडीच्या व्हिडिओ मध्ये तो मुलगा त्या मुलाला किती टॉर्चर केलं, त्यानं मारलं. तो व्हिडिओ बघून आपल्या फैजूला राजकुमारला आपल्या जायचं म्हणजे पाठवायचं डेअरिंगच होत नव्हतं. मस्त 1 वर्षाची फी भरली त्याची 40,000 रुपये एकदम. पण डेअरिंग कुठं होत आहे बाळाला पाठवायचं. त्याला जर कोणी त्याच्यासोबत असं केलं तर. पण घटना अशी घडली. मी काल गेलो शाळेत सोडायला आणि याचा आयडी राहिला होता आणि याची बॅग माझ्या हातात होती. त्याचे जे मॅडम आहेत त्यांनी काय केलं, ती माझ्या हाताची बॅग घेतली आणि याच्या पाठीमध्ये अडकवत होत्या. परंतु त्या मॅडमच्या हातामध्ये एक पेन होता, बॉल पेन. तर त्यांचे जे दुसरे सिनियर मॅडम आहेत त्यांनी तो पाहिला आणि त्या एकदम म्हणजे थोड्या बोलल्या त्यांना कि वो बच्चे को पेन लगेगा, चलो चलो बाजू हटो आप, या तो पेन आपका ये करो साइड में रख दो. मतलब म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की त्या शाळेमध्ये लहान मुलांची काळजी आई वडिलांच्या पेक्षा जास्त घेतली जाते. म्हणजे त्या तर फक्त बॅग अडकवत होत्या, पण दुसऱ्या ज्या सिनियर मॅडम होत्या त्यांनी त्यांना लगेच हे केलं की आपका पेन हटाओ, है ना, आपका पेन हटाओ, बच्चे फेस को लग जाएगा असं सांगितलं. मग माझी काळजीच मिटली. मग आज मी मला चल पहिल्या शाळेत पळायचं. म्हणजे माणसाला हे वाटतं ना की बाबा चला आपण चांगल्या ह्याच्यामध्ये नाशिक मधल्या सर्वात मोठ्या स्कूलमध्ये आपला राजकुमार शिक्षकांनी घेतोय, हे का नाही. बोल गाईज तुम्ही पण माझ्या शाळेत या शिकायला. बोल गाईज आप भी गाईज तुम्ही पण माझ्या शाळेत या. बोल. सेंट लॉरेन्स हायस्कूल नाशिक. असं आहे. कारण नाहीतर खूप मी भेलो होतो. मी म्हणलं जाऊ दे 40,000 रुपये बुडवले तर चालेल. फैजूला आता शाळेत नाही पाठवायचं. मी डेअरिंग करून काल पाठवलं. मला कसं तरी व्हायचं की नाही पाठवायचं शाळेत. जाऊ दे तो जेव्हा 5 वर्षाचा होईल 6 वर्षाचा होईल तेव्हा बघायला शाळेचं घरात खेळत बसेल तो. पण कालच्या सीनमुळे नाही आता म्हणजे काळजीच माझी मिटली त्या शाळेबद्दल, हे का नाही. आणि शाळेत गेला का खुश असतं पगडी माझ्या. खुश असतं. चला बाय करा. ब्लॉग आपण बंद करू. चलो
जाओ सोनी हाँ चलो सत्कार करा सत्कार हो गया सत्कार करा हाँ. जाओ अभी वा, जाओ. आता फोन शाळेचा लेके जाओ ड्रेस तुम्हारा हाथ शाळेचा ड्रेस चल जाओ अभी शाळेचा ड्रेस काढत नाही हा कारण की त्याच्या पापाने त्याला 7 दिवसाचे 7 ड्रेस आणलेले आहेत त्याच्यामुळे कपडे काढत नाही आता हा ड्रेस आज कोणवर आहे मंगळवार आहे ना हा ड्रेस आता पुढल्या मंगळवारच तो घालणार बुधवारी त्याचा असंच सेम म्हणजे मी काय केलं त्याला ह्याला शाळेमध्ये त्याचं काय केलं सोमवारपासून शुक्रवारपर्यंत त्याचं शाळा असते मग सोमवारी पण हाच ड्रेस म्हणजे असे मी सोमवार ते शुक्रवारपर्यंत त्याचे प्रत्येक वाराच्या असे ड्रेस ड्रेस change. आणले. हा ड्रेस एवढं प्रत्येक ड्रेस प्रत्येक- वारच्या दिवशी आहे ड्रेस का नाही फैजल आपले 3 बूट शूज आणि हे असे सोमवार ते शुक्रवारपर्यंत हेच सेम कपडे आहे का नाही त्याच्यामध्ये फौजीचे आपले एकदम स्टैंडर्ड यूनिफॉर्म मध्ये जातो तूने तेरा ये दिखा है सैक दिखा है तूने गाइस को सैक दिखा है तेरा सैक किधर है बैग लेके आता बैग लेके आना तेरा अंदर है ना उस घर नानी तो रख रखिया नहीं तो बैग रख के है तू लेके नहीं आया सुबह कैसे सुबह अभी कैसे स्कूल में जाएगा तू उधर उधर नानी तरफ जाना है तू नानी की तरफ जाएगा तू नानी तरफ जाएगा स्कूल की बैग क्यों नहीं लाया तू कर अरे स्कूल बैग आणली होती ना आणली आईने आणले है जाने बैग क्या अंदर हो है जा क्या? जाओ जाओ दादी के पास है स्कूल जाओ, अंदर बैग जाओ, अंदर। गाइस को दिखा ना स्कूल बैग तेरी तूने स्कूल बैग दिखा है नहीं अरे तूने स्कूल बैग दिखा है जा स्कूल बैग जा, लेके जा, आ भाग, जा, जा भाग, भाग, जा, 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 जा। जल्दी लेके आ स्कूल जा। बैग पटकन लेके आ हाँ जा फास्ट जा स्कूल बैग लेके आ हाँ आ जल्दी आता त्याच्या जे हे ना काय त्याला म्हणतात ते स्कूल बॅग आहे स्कूल बॅग सुद्धा त्याची पूर्णपणे एम्ब्रॉयडरी करून आलेली कारण की पहिल्या दिवशी सांगितलं की त्याचे बूट एकमेका मुलाने घातले नाही पाहिजेत किंवा त्याची बॅग दुसऱ्याच मुलांनी घेऊन गेले नाही पाहिजेत मग आता याच्यावर काय करायचं बरं, अरे, हल्ली. अरे, दिका तर नाम दिका तर नाम दिका बावडी तर नाम दिका होय. त्याला डायरेक्ट मग ऑनलाईनच ही सॅक मी मागवली डायरेक्ट नाव याच्या एम्ब्रॉयडरी करून बाबडे अंदाजे का क्या काय टिफिन भी नहीं निकाला तूने आज टिफिन निकालो चलो टिफिन। चलो चलो खुद निकालो तुम टिफिन निकालो निकालो टिफिन ओके गुड बॉय निकालिए चल चलो निकालो खोलो खोलो इसको ओपन 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 करो इसको तूने खाना खाया आज दिखो खाना खाएगा दिखा दिखा और ले शिराज अरे उपीट उपमा वेळापत्रक त्याच्या स्कूलमध्ये काय आहे सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत वेगवेगळे आयटम आहेत अशा प्रकारचे मोबाईल कुठे गेला मोबाईल मोबाईल आपण त्याला वेळापत्र दिखाएंगे स्कूल का तेरे स्कूल में क्या क्या देते हैं अपन गाइड्स को दिखाएंगे गाइड्स को दिखा देंगे अपन अभी तो स्कूल में कैसा कैसा रूटीन रहता है हो का हा असं रुटीन आहे शाळेचे डबे सोमवारी उपमा थालीपीठ द्यावा लागतो मंगळवारी हिरवी पालेभाज्या बुधवारी मूग मटकी चवळी चपाती गुरुवारी इडली डोसा उत्तापा पुलाव व्हेज बिर्याणी आणि शुक्रवारी पराठा असं आपल्या फैजूला हे द्यावं लागतं हे मी बनवलेलं आहे आजच बनवलेलं आहे हा पूर्ण कारण की एक मी बनवून चिकटवलेला होता भिंतीला पण आपल्या फैजूने फाडून टाकलं ते काय बालकुला करने का सिरम फेकून दिलंय सगळं नाही ना काय कपाटात बघ ना ते मधल्या त्या बाथरूम बाथरूम मध्ये जे कॅबिनेट आहे ना हाँ त्याच्यात बघ ना चलो फैजू चलो बाय करो अभी ये अभी किधर दीवार पे करने का नहीं अभी अपने घर को कलर देने का चालू है कि नहीं बोल मैं ऐसा नहीं करूंगा बोल और तुम भी मत करो ऐसा मत करना दीवार खराब मत करना मम्मी पापा को तकलीफ मत देना हाँ चलो बाय करो बाय